श्लोक 7. तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् भवामी न चिरात् पार्थ मय्या वेशितचेतसा. अर्थ, हे पार्था, माझ्या ठिकाणी अंतःकरणासह सर्व समर्पित केलेल्या त्या भक्ताचा मी म्हणजे परमेश्वर सत्वरच मृत्यूयुक्त संसार सागरापासून उद्धार करतो किंवा त्याची मृत्यूलोकाची येरझार थांबवितो. विवरण: अव्यक्ताची उपासना अवघड व कष्टप्रद तर आहेच, मात्र सगुणोपासन सोपी व सुलभ आहे. यात साधकाने अनन्य होऊन आपली सर्व कर्मे भगवंताची आहेत या भावनेने ती करावयाची असतात. कर्मकुसुमांची माला फक्त त्यालाच अर्पण करायची. त्याची सर्व इंद्रिये साधनरूप असतात. 9व्या अध्यायात भगवंतांनी सांगितले आहे की यत् करोषि यदश्नासी यज्जुहोषि ददासी तत् यत् तपस्यसि कौंतेय तत्कुरुष्व मदर्पण. म्हणूनच इंद्रिये ही फुले आहेत, ती परमात्म्याला वाहायची आहेत. डोळ्यांनी हरिरूप पाहावे, कानांनी हरिकथा ऐकावी, जिभेने त्याचेच नाव उच्चारावे, हातांनी सुद्धा त्याचीच सेवा करावी आणि मनात व चित्तात त्याचेच रूप सतत आठवावे. असे झाले तर ती इंद्रिये भोगासाठी राहत नाहीत. आपल्या कर्माचा त्याला अहंकार सुद्धा उत्पन्न होत नाही, कारण प्रत्येक कर्म त्याचेच तर आहे या विचाराशी तो दृढ असतो. याशिवाय सगुण भक्ती ही प्रेममय आहे. प्रेमामुळे निर्भयता येते. शिवाय आपण आपला सर्व भारच भगवंतावर सोपविलेला असतो. ज्याप्रमाणे आई आपल्या तान्ह्या बाळाची सर्वतोपरी काळजी घेते, तसाच हा भगवंत आपल्याबरोबर नित्य आहे या विश्वासानेच हा भक्त निर्भय राहतो. यात परावलंबित्वाची भावना असली तरी त्याचा अर्थ असा आहे की पर म्हणजे श्रेष्ठ परमात्मा आणि आपण त्याचे अवलंबन करतो. या खऱ्या अर्थाने हे सर्व विश्व परावलंबीच तर आहे. अशा या सगुण भक्ताची इह परलोकाची सर्व जबाबदारीच भगवंताने घेतलेली आहे आणि या गोष्टीची प्रचिती मीराबाई, कबीर, तुकोबा, नामदेव, समर्थ अशा अनेक संतांनी यापूर्वी घेतलेली आहे. आपल्यासारख्या सामान्य लोकांचे जीवनातही असे अनुभव आपल्याला येतातच. मय्या वेशित चेतसा. ज्या साधकाचे लक्ष, उद्देश, ध्येय केवळ भगवंत झालेले आहे आणि ज्यांनी आपले चित्त अनन्य भावाने भगवंताचे ठिकाणी स्थिर केलेले आहे, अशा साधकांना भगवंतांनी मय्या वेशित चेतसाम असे म्हटले आहे. मृत्यू संसार सागर. आपल्या विश्वातील प्रत्येक गोष्ट मृत्यूच्या तडाख्यात सापडते. यालाच मृत्यूलोक असे नाव आहे. येथील उत्पन्न झालेली प्रत्येक गोष्ट क्षणाक्षणाने मृत्यूकडे जात असते आणि तिचा मृत्यू निश्चितपणे ठरलेलाच असतो. म्हणूनच याला मृत्यूचा सागर असे भगवंत म्हणत आहेत. तेषामहं समुद्धर्ता. वर सांगितलेल्या अनन्य भक्तांचा या मृत्यूसागरातून भगवंत उद्धार करतो, म्हणजेच त्यांची जन्ममृत्यूपासून सुटका करतो. इतकेच नाही तर यालोकी आपल्या जन्माचं सुद्धा तो सतत सहाय्य करता होतो. समर्थ स्वतःचा अनुभव सांगतात की मनी धरावे ते होते, विघ्न अवघेची नासून जाते, कृपा केलिया रघुनाथे प्रचिती येते. रघुनाथ भजने ज्ञान झाले, रघुनाथ भजने महत्त्व वाढले, रघुनाथ स्मरोनी कार्य करावे, ते तत्काळची सिद्ध पावे. परंतु ते करीत असताना वर सांगितल्याप्रमाणे मनात मी करता नाही तर रामच करता आहे हा भाव सतत जागृत ठेवायला लागतो. कारण मी करता ऐसे म्हणसी, तेणे तू कष्टी होशी, राम करता म्हणता पावसी, यश कीर्ती प्रताप. आणि समर्थांनी हा स्वतःचा व शिवाजी राजांचा अनुभव इथे सांगितला आहे. हे श्रीचे राज्य या भावनेने केलेली स्वराज्य स्थापना अनेक संकटे आली तरी त्यावेळी राज्य मोडून पडले नाही, तर स्वराज्य स्थापन झाले. स्वराज्याची गुढी उभारली गेली. यशाचा भगवा डौलाने फडकला. अशा रीतीने भगवंत आपल्या भक्ताचे सतत रक्षण करून त्यांचा उद्धार करतो. याशिवाय भक्ती करीत असताना स्वरूपबोध होतोच. म्हणून अशा भक्तीला व भक्ताला भगवंतांनी
दुसऱ्या श्लोकात श्रेष्ठ म्हटले आहे. इथे आपण थांबूया.